सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। विखे पाटलांच्या मुलाचा भाजप प्रवेश म्हणजे सर्वांची मिलीभगत। शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचा घणाघात। देशातील काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून देश लुटण्याचे दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला। तसेच महाराष्ट्रात सेना, भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वांचीच मिलीभगत असून त्यांचे उदाहरण म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाला भाजपाने दिलेले तिकीट अशी टीकाही त्यांनी केली। ते आज सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि त्यानंतर भाजप सरकारकडून या देशाला आणि विशेषतः शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग करण्यात येते। जणू काही स्पर्धा या दोन्ही पक्षाकडून केली जाते। तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्यावर भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले अशी टीका देखील त्यांनी केली। तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय याचा भाजप प्रवेशाचे चित्र पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना, भाजप या सर्वांची मिलीभगत आहे असा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे। आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की या देशामध्ये आता विरोधी पक्ष राहिलेला नाही। आजचे जे मुख्यमंत्री आहेत ते 122 आमदारांचे मुख्यमंत्री आहेत आणि यावेळेला ज्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेला एकनाथ शिंदे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते होते, म्हणजे शिवसेना विरोधात होती। आणि मग 122 आमदारांचे मुख्यमंत्री झाले कसे, तर काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी या मुख्यमंत्र्यांना मतं दिलेली आहेत आणि आज तागायत हा पाठिंबा त्यांना चालू आहे। आणि त्याच्यामुळं कोणाही कारखान्यावर, दूध संघावर, मार्केट कमिटीवर ज्या कारवाया झाल्या नाहीत, शेतकऱ्यांची लूट होत असताना, शेती मालाला भाव मिळत नसताना, ऊसाला भाव मिळत नसताना, दुधाला भाव मिळत नसताना यांच्यावर जी कारवाई व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि कोणताही कायदा पाळला नाही तरी सुद्धा सरकार काही आपल्याला करत नाही। ही जे काही महाराष्ट्रामध्ये दिशा दिसली आणि जे काही चित्र दिसतंय त्याचं कारणच हे आहे की या शिवसेना भाजपच्या सरकारला काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता आहे आणि त्यांचा मुलगा भाजपच्या तिकिटावर उभा राहतोय। हे जे चित्र दिसतंय हे मिलीभगत आहे सर्व राजकीय पक्षांची आणि शेतकऱ्यांना, जनतेला लुटण्याचं कारस्थान आहे। देश बुडवण्याची स्पर्धा काँग्रेसची आणि भाजपची चालली। तुम्ही किती बुडवता, आम्ही किती बुडवतो, या स्पर्धेमध्ये खरं म्हणजे देश बुडत चाललेला आहे। परंतु शेतकरी शेतातून, मातीतून सोनं पिकवतोय आणि त्यामुळेच ही अर्थव्यवस्था शेतकऱ्यांचा बळी देऊन उभी राहिलेली आहे। नाहीतर देशाची अर्थव्यवस्था आतापर्यंत कोलमडून गेली असती। संबंध लोक इथं कर्ज उचलतायत, उद्योगपती कर्ज काढून परदेशात पळून जात आहेत, कोणावरही कारवाई होत नाहीये, घोटाळे होत आहेत। काँग्रेसच्या काळातला स्पेक्ट्रम घोटाळा घ्या, काँग्रेसच्या काळातला कोळशाचे घोटाळे घ्या, काँग्रेसच्या काळातले खेळाचे घोटाळे घ्या आणि हर्षद मेहताचे घोटाळे घ्या आणि त्याच्या जोडीला आता भाजपाचे घोटाळे बघा। भाजपाच्या राफेलचं घ्या किंवा त्याच्या संबंध ज्या काही व्यवहार आहेत, हे सगळे व्यवहार नोटाबंदी सारखे असतील किंवा आणखी काही व्यवहार त्यांनी जे काही केले हे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत, देशाची अर्थव्यवस्था बुडवणारे आहेत। तरी सुद्धा देशाची अर्थव्यवस्था अजून टिकून राहिली ती केवळ शेतकऱ्यांचा बळी देऊन झालेली आहे आणि शेतकऱ्यांनी मातीतून सोनं काढलं आणि म्हणून ही अर्थव्यवस्था टिकलेली आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज।